नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटांचा पाऊस झाला. सायंकाळी गारपिटांसह पाऊस झाल्यानं आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सध्या उष्ण आणि दमट वातावरण असल्यानं सोमवारी आणि मंगळवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. जालन्याच्या अंबड तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढलाय. वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत असून यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. रोहिलागड, जामखेडसह परिसरात वानर, हरिण, रानडुकर, रोही यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून या प्राण्यांकडून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जातंय. यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. वन विभागाने तातडीनं लक्ष देऊन या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. देशांतर्गत हरभरा उत्पादकता प्रभावित होत दरात तेजी येईल अशी अपेक्षा होती. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियातून सुमारे 11 लाख टन हरभरा आयातीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता भारतीय बाजारात हरभऱ्याचा दर हमी भावापेक्षा कमी असल्यानं आयातदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील गहू बाजारात येण्यास आता 15 ते 20 दिवस शिल्लक आहेत. अशातच सरकारने ग्राहकांना कमी दरात याची उपलब्धता व्हावी याकरिता गव्हावरील साठवण मर्यादेवरील नियंत्रण मार्च 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये घाऊक व्यापाऱ्यांसाठी असलेली पूर्वीची 1000 टनची मर्यादा कमी करून ती 250 टन इतकी कमी करण्यात आली आहे. शिवगंगा नदी तसेच कात्रज घाटामधून येणाऱ्या खेड ओढ्यांवर पावसाळ्यानंतरही शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र बंधाऱ्याची देखभाल दुरुस्तीच्या योग्य नियोजन अभावी शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागतोय. राज्यात छोट्या ऊस तोडणी यंत्रांना ऊसाच्या तोडणीचं प्रात्यक्षिक घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी साखर आयुक्तांनी सर्व संबंधित घटकांची समिती नियुक्त केली आहे. ऊस तोडणी मजुरांच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आणि मोठ्या ऊस तोडणी यंत्राऐवजी छोट्या ऊस तोडणी यंत्राच्या वापरातून कमी धारण क्षेत्रासाठी होणारा फायदा लक्षात घेऊन येणारा अहवाल महत्त्वपूर्ण ठरलाय. केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानांतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बनवलं जाणार आहे. 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख प्रदान करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून PM किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्री सारखी कामे फक्त या एकाच कार्डाने केली जातील. PM किसान योजनेअंतर्गत 2,82,702 शेतकऱ्यांना 19वा हप्ता देण्यात येणार असून याद्वारे 56.54 कोटींचा लाभ बँक खात्यात जमा होणार असल्याचा दिलासा मिळालाय. योजनेमध्ये KYC केलेल्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र यासोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल असं सांगण्यात येतंय. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.